एका सांकेतिक भाषेमध्ये दिल्ली हा शब्द 73541 असा, कलकत्ता हा शब्द 82589662 असा लिहिला जातो, तर सांकेतिक भाषेत कालिकत हा शब्द कसा लिहिला जाईल? तर असा हा प्रश्न आहे. खाली दिलेले पर्याय आहेत. पहिल्याच प्रश्नाला बरेच जण घाबरतात. नवीन असणं घाबरणं साहजिकच आहे. प्रॅक्टिस केलं तर एकदम याच्यासारखा सोपा आणि मार्क देऊन जाणारा दुसरा कोणता प्रश्न असेलच असं काही नाही आहे. तर बघा, खूप सोपा असा हा प्रश्न आहे आणि याची प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच कुणीतरी म्हटलंय की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आणि रिझनिंगमध्ये तर ते लागतंच. म्हणून चला बघून घेऊया. दिल्ली हा शब्द मी या ठिकाणी लिहून घेतो. दिल्ली लिहून घेतल्यानंतर मी या ठिकाणी कालिकट हा मी या ठिकाणी लिहून घेतला. आता काय करायचं, दिल्लीचा जो काही कोड दिलेला आहे हा सांकेतिक कोड मी त्या ठिकाणी त्याच्या खालीच बरोबर लिहून घेतो. आपल्याला सुद्धा लिहायचं आहे. आणि एक चला काढूयात कालिकतचा. मग आता काय करू, याला अशा एक लाईन करून घ्यायच्या, आणि ही लाईन करून घेतल्यानंतर आपलं आन्सर हे एका 30 सेकंदाच्या आत आपल्याला त्या ठिकाणी निघतं. हे लिहायची सुद्धा गरज नाही आहे. हे लिहायची गरज नाही आहे. ज्याची प्रॅक्टिस असेल त्यानं हे अजिबात लिहायचं नाही. डायरेक्ट आपण या ठिकाणीच आकडेमोड करू शकता, किंवा आपल्या स्क्रीनवरती किंवा आपल्याला दिलेला जो रफ भाग आहे पेपरचा त्याच्यावरती सुद्धा आपण आकडेमोड करू शकता. ठीक आहे, चला अशा या ठिकाणी आपण सी बद्दल काय आलं तर सी या ठिकाणी आहे. सीचं 8, चा कोड 8 आहे. ए आहे. एचा कोड 2 आहे. 8282 पहिल्या पर्यायामध्ये आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये 82 आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये 82 आहे. चौथ्या पर्यायामध्ये, दुसऱ्या पर्यायामध्ये नाही. बी या ठिकाणी आपण कट करूयात. एल बरोबर काय आलंय तर एल बरोबर आहे 5. आय बरोबर काय आहे तर आय बरोबर या ठिकाणी आय बरोबर आहे 1. चला यानंतर सी बरोबर काय आहे तर सी बरोबर 8 आहे. ए आणि सी या दोन्ही पर्यायामध्ये जवळपास आन्सर सेमच आहे. तर डी पर्याय या ठिकाणी कटतो. म्हणून आपण यू बरोबर काय आहे ते पाहून घेऊयात. यू बरोबर 9 आणि टी बरोबर आहे तर टी बरोबर आहे 6. या ठिकाणी 9 पर्यंत बरोबर आहे. 7 हे आन्सर नाही, म्हणून ए पर्याय कटला. आपला सी पर्याय हा सी पर्याय बरोबर आहे. आपला आन्सर 82518996 हे कालिकत बरोबर ह्याचा सांकेतिक कोड असेल.